मूतखडा कसा होतो आणि टाळण्यासाठी घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. मूतखडा कसा होतो आणि तो टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. हा त्रासदायक पण सामान्य आजार आहे, पण योग्य माहिती आणि काळजी घेतली तर तो टाळता येऊ शकतो. मूतखडा म्हणजे काय? मूतखडा म्हणजे मूत्रामध्ये तयार होणाऱ्या खनिजांचं, म्हणजे कॅल्शियम, युरिक ॲसिड ऑक्झलेटचं साचलेलं आणि कठीण झालेलं एक छोटं दगडासारखं शरीरावर परिणाम करणं. हे खडे किडनीमध्ये तयार होतात आणि मूत्रमार्गातून बाहेर येताना प्रचंड वेदना देतात. मूतखडा का होतो? म्हणजे कारणं: पाणी कमी पिणं, जास्त मीठ व प्रोटीनयुक्त आहार घेणं, वारंवार युरिन रोखून ठेवणं, अनुवंशिकता, थायरॉइड, युरिक ॲसिड वाढणं, काही विशिष्ट औषधांचा साईड इफेक्ट. लक्षणं: कमरेत, पाठीच्या बाजूला किंवा खालच्या पोटात तीव्र वेदना, लघवी करताना दुखणं किंवा जळजळ, लघवीमध्ये रक्त येणं, सतत लघवी लागणं, मळमळ, उलटी. मूतखडा टाळण्यासाठी काय करावं? 1. भरपूर पाणी प्या. रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात. 2. आहारावर लक्ष द्या. मीठ, प्रोटीन, ऑक्झिलेट म्हणजे पालक, बटाटा, चहा कमी करा. 3. लिंबू पाणी किंवा ताजे आवळा, सिट्रिक ॲसिड खडे तयार होण्यापासून रोखतं. 4. नियमित व्यायाम करा, शरीरातील चयापचय योग्य राहतो. 5. लघवी रोखू नका, जेव्हा लागेल तेव्हा लघवी करा. घरगुती आयुर्वेदिक उपाय: गोखरू, वरुण किंवा पुनर्नवा काढा, कोरफड रस, गहू आणि धन्याचं पाणी. वापरण्याआधी वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. जर तुम्हाला वरचे लक्षणं दिसत असतील तर वेळ वाया घालू नका, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि हो, सावध रहा, स्वस्थ रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या. सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन, लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 7058558817. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.